जनसामान्यांचा निर्भीड निपक्ष बुलंद आवाज जनता ठाणेदार न्यूज। ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला हायकोर्टाची स्थगिती। सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या मागणीला अखेर यश आले आहे। ग्रामीण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विजय। या वर्षातील जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्याच्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी अंतरिम स्थगिती दिली आहे। ग्रामविकास विभागाचे सचिव आणि राज्य निवडणूक आयोगाला नोटीस बजावून यावर येत्या 17 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले। वादग्रस्त आदेशाविरुद्ध बुलढाणा जिल्ह्यातील 7 गावांच्या सरपंचांनी याचिका दाखल केली आहे। त्यावर न्यायमूर्ती दया अनिल किलोर आणि राज्य वाकोडे यांच्यापुढे सुनावणी झाली। ग्रामविकास विभागाने 23 जानेवारी रोजी हा आदेश जारी करून या वर्षातील जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत कार्यकाळ संपणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत आणि या ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्याची सूचना केली आहे। हा आदेश अवैध आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे। या आदेशामुळे राज्यातील 12,000पेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या असंविधानिक अधिकाराची पायमल्ली होणार आहे। ग्रामपंचायत निवडणुकीविषयी निर्णय घेण्याचा अधिकार केवळ राज्य निवडणूक आयोगाला आहे। राज्य सरकार यात हस्तक्षेप करू शकत नाही। प्रशासकाची नियुक्ती करणे बेकायदेशीर आहे असा दावाही याचिकाकर्त्यांनी केला आहे। याचिकाकर्त्यांतर्फे ॲडव्होकेट एस.आय. गट्टे, ॲडव्होकेट एस. करंजकर यांनी कामकाज पाहिले। जनता ठाणेदार न्यूज रिपोर्ट, रामा लोखंडे, संगमनेर।